घेऊन सिद्धार्थ हा गोलंदाज सज्जवतोय. तो बॅटिंगसाठी सलामीवीर आपण फलंदाज पाहतोय. ऋतिक स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईकचं सांग ना. यस, पहिला बॉल या स्पर्धेचा. पहिलाच बॉल शपोलत फटका खेळण्यास केवळ चेंडूचा प्रवास डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून चेंडू अडवेल तोपर्यंत 2 धावा. पहिल्या 2 धावा या स्कोर कार्डवर नोंदवल्या जात आहेत. पण पाहतोय इस्माल युसुफ क्रिकेट लीग सीझन 1 पहिल्या सीझनचा थरार आणि पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा काढत स्वतःचा अकाउंट ओपन केलाय बॅटर ऋतिक. स्ट्रायकिंग एंडला ऋतिक, नॉन स्ट्रायकिंग एंडला मयूर. तर गोलंदाज सिद्धार्थ आपण पाहतोय. पहिला चेंडू अनिवार्य पॉवर प्ले षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेट. वेस बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला जातोय, म्हणजे फ्लाइंग स्लिप मध्ये जातोय. चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत एकच धाव. स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर असेल मयूर, जो प्रथमच खेळताना पाहायला भेटेल. डावकुऱ्याचा बॅटर आहे. निश्चित फिल्डिंग थोडीशी चेंज करावी लागेल. तुमची 5 षटकं 25 मिनिटांमध्ये संपणं ही गरजेची बाब आहे. आपल्यासाठी टायमिंग असेल. टायमर इथे लागलाय आमच्या समालोचन कक्षामध्ये, कॉमेंट्री बॉक्समध्ये. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं संपवणं अनिवार्य बाब असेल. स्ट्राईक एंडला आपण बॅटरला पाहतोय. मयूरचं प्रथमच चेंडू खेळेल या स्पर्धेमध्ये. यावेळेस लेगस्टिकच्या बाहेर पंच दोन या समांतर, म्हणजे चेंडू असेल अवांतर. वाईड बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतोय. पहिला एक्स्ट्रा चेंडू असेल या मॅच मधला, पहिला एक्स्ट्रा चेंडू असेल या इनिंग मधला आणि पहिला एक्स्ट्रा चेंडू असेल या स्पर्धेमधला. गोलंदाज सिद्धार्थ थोडं दिशेपासून भरकटतोय, त्यावर एक धाव ही प्रतिस्पर्धी संघाला बहाल होते. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा पंचांना दोन्ही समांतर करावे लागतायत, म्हणजे चेंडू बॅक टू बॅक. दुसरा चेंडू वाईड बॉल. सज्ज होतोय. फुल टॉस होता अलॉंग विथ द कार्पेट. अगदी जमिनीवर घरंगळत चेंडू चाललाय थेट सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी पंचांचा इशारा येतोय. इट इज 4 रन्स. 4 धावा. चौकार. स्कोर कार्डवर आपण धावसंख्या पाहतोय. 9 धावा. मोहिरा फलंदाज स्वतंत्र वैयक्तिक 4 या धावसंख्येवर खेळतोय. सलामीसाठी दाखल झालाय. पॉवर प्लेचे षटक. पहिली 2 षटकं ही अनिवार्य पॉवर प्लेची असेल. त्या षटकामध्ये निश्चितच फिल्डिंगची बंधनं असतील. याही वेळेस टप्पा खाल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारे चेंडू. पॅटर्न बॉलचा संपर्क नाही. चेंडू जातोय थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. वरती केले गोलंदाजाने. या आधी चेंडूवर चौकार खेचला होता, परंतु त्यानंतर गोलंदाजचा निर्धाव चेंडू टाकतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला असंच पाहायला मिळणार आहे. कधी धावा, कधी निर्धाव चेंडू, कधी षटकार, कधी चौकार. यावेळी यू मिस आय विल डेफिनेटली. त्रिफळा उद्ध्वस्त केल्या आहेत. त्रिफळाच्या स्वरूपात बॅटर मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. ईदगा टायगर्स आणि गीतांजली 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, आपण सज्ज राहायचं आहे. नवीन फलंदाज नो बॅटर आशिष यादव मैदानात दाखल होत आहे. तिसऱ्या क्रमांकावर आशिष यादव या टीमचा कॅप्टन. आशिष यादव यांना पाहतोय, या टीमचे कॅप्टन आहेत. निश्चितच कॅप्टन म्हणून खेळत असताना जबाबदारी मोठी असणार आहे या मॅच मध्ये. पहिला बॉल अलॉंग विथ द कार्पेट. खूप चांगला फटका आपण पाहतोय. जमिनीवर घरंगळत चेंडू चाललाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा निश्चितच होईल. एकेरीच रूपांतर दुहेरीत 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ हे समाप्त होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय 13 धावा. सॉरी 11.
11 लॉस ऑफ 1 विकेट. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बॉलर नेम छोटिया का नाम क्या है? आत्माराम. छोटिया नाम है आत्माराम. आत्माराम. षटक क्रमांक दुसरा ओव्हर क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कडे आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. गोलंदाज आत्माराम. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. ऑप्टिकच्या बाहेर स्पीच झाला होता. त्यानंतर हलक्याने चेंडू ढकलला. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येईल. चेंडू अडवेल तोपर्यंत एकच धाव. एका धावाने स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकिंगला तो बॅटर असेल यादव या टीमचे कॅप्टन आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. वेळेस फटका हवेत. बराच काळ हवेत असताना चेंडू शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक स्लिपमधून जाईल. चेंडू अडवेल. चेंडूचा परतावा करेल तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. एकेरी दुहेरी धावा आपण पाहतोय. आशिष यांच्या बॅटमधून तिसऱ्या क्रमांकावर ओढण्यात आले. आक्रमकता आणि संयम याची सांगड घालवून खेळावं लागेल या मैदानाच्या आतमध्ये. सुंदर हॅलो हॅलो हॅलो. दोन धावा इथे पळून काढल्या गेल्यात. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. चांगला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विनंती करतोय आमच्या आयोजन समितीचे सर्व व्हॉलंटियर्स आपण चौबाजूने म्हणजे चारही बाजूने जायचं आहे. यावेळी समोरच्या दिशेने फटका खूप सुंदर आलाय. लॉंग ऑफ. सीमारेषा चेंडू पलीकडे जातोय. पंचांचा इशारा येतोय. 6 धावांचा षटकार. पहिला षटकार पाहायला भेटतोय. बॅटर ऋतिकच्या बॅट मधून जबरदस्त फटका. लॉंग ऑफ बाउंड्री यांच्या बाहेर 6 धावांसाठी. चांगला फटका आपण पाहतोय. एक दबाव टाकणारा फटका गोलंदाजावर. आता मात्र थोडासा आत्मविश्वास कचला असेल गोलंदाजाचा. याही वेळेस शपलोत फटका खेळलाय. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडूवर ताबा मिळवतात. झेल टिपतायत. विकेटचं पतन. फलंदाज ऋतिक बाद होतोय या मॅच मध्ये. षटकार मारला परंतु त्यानंतर गोलंदाजाने केलाय कमाल. कमबॅक केलाय आणि या चेंडूवर विकेट. ऋतिकला माघारी परतवलंय. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. अर्थातच LIS 11A2 या टीमला दुसरा धक्का बसतोय. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. LIS 11A2 IY किंग्स युनायटेड क्रिकेट संघ करतोय क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. ऋतिका फलंदाज इंडिव्हिज्युअल 12 धावसंख्येवर बाद होतोय. वैयक्तिक 12 धावसंख्या आपण पाहतोय. ऋतिकच्या माध्यमातून 12 धावा काढल्या गेल्या. चांगली सुरुवात आपल्या टीमला मिळवून दिली. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अब्दुल समद हा फलंदाज पाहायला मिळतोय. पहिला बॉल मिड विकेटला खेळलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवेल करेल. परतावा तोपर्यंत एकच धाव इथे निघाले. षटक क्रमांक 2 समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 23 धावा 23. हॅलो LIS 11A2 आपला एक्स्ट्रा प्लेयर अजूनपर्यंत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. कॅप्टन आपला एक्स्ट्रा प्लेयर त्वरित पाठवा. बॉल तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल पडायच्या आज जर आपला खेळाडू आला नाही तर आयोजन समितीकडून आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल.
वाईट डाला है ना. पहिला 2 नंतर 1 2 वाईड. बॉलर कोण आहे? ठीक आहे, फिर चौका. नंतर 4 नंतर डॉट हा. नंतर विकेट नंतर 2. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू खूप चांगल्या रीतीने खेळलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल करेल परतावा, तोपर्यंत एकच धाव इथे निघाले. अरे इसका नाम ये आदित्य षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी आदित्य यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्ककडे तिसऱ्या षटकाची जबाबदारी आदित्य यांच्यावर दिली गेली. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी झाली. पॉवर प्ले षटक होतं, 2 गडी देखील बाद करण्यात आले. त्यानंतर आदित्य यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. पंचांचा इशारा येतोय. लेग बायचा एक्स्ट्रा रन आपल्या स्कोर कार्ड मध्ये जमा होत आहेत. धावसंख्येत 1 ने बदल होईल. बरोबर बोला आपने. 2 डॉट आहे ना. 25 ही धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय. साडूया बॅटने खूप चांगला फटका खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, चांगला झेल तिथे टिपतायत. विकेटचं पद्धत आतापर्यंतचा दुसरा झेल यांनी टिपलाय. क्षेत्ररक्षक नाव माहिती आहे का? अमला अमला यांना आपण तिथे पाहतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. या मॅच मध्ये आतापर्यंत दुसरा झेल त्यांनी टिपलाय. क्षेत्ररक्षकांची भूमिका खूप मोठी असते, कारण जर का ज्यावेळी मात्र क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतात त्यावेळी मात्र निश्चित गोलंदाज हे सफल ठरत असतात. सूचना येते पहा. बॅटिंग करणारा संघ हा डगआउट मध्ये बसेल. कंपल्सरी सर्व खेळाडूंनी डगआउट मध्येच बसायचं आहे. मिड ऑन ला फटका आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक जाईल, चेंडू अडवेल करेल परतावा, तोपर्यंत एकच धाव. स्ट्राईक एंडला आपण आशिष पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला नो बॅटर डुगा यांना पाहतोय आपण. नॉन स्ट्राईक एंडला बॅटिंग करतायत. स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन आशिष, गोलंदाज आदित्य चांगल्या रीतीने गोलंदाजी करतात. आतापर्यंत 4 धावा. याही वेळेस आडव्या बॅटने खेळलाय. हॉरिझॉन्टल बॅटने खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत, जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय आमला यांचं, परंतु या पंचांचा काय इशारा येतोय. 2 धावा तर पळून पूर्ण केल्या गेल्या. तर चांगला क्षेत्ररक्षण नमुना इथे पेश करतायत आमला हे क्षेत्ररक्षक. खरोखरच आतापर्यंत संपूर्ण या मॅच मध्ये पाहिलं तर 2 कॅचेस टिपल्या आणि आपल्या संघासाठी आता धावा त्यांनी सेव्ह केल्या आहेत. 4 धावा जाऊ शकल्या असत्या, परंतु 2 धावा आपल्या संघासाठी त्यांनी सेव्ह केल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अमला यांच्या माध्यमातून. आपण मिड विकेटला त्यांना पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. जबरदस्त क्षेत्ररक्षण नमुना इथे पेश करतायत या मॅच मध्ये. इस्माइल युसुफ क्रिकेट लीग सीझन 1 चा थरार आपण पाहतोय. यावेळी रिव्हर्स स्वीप फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु रिव्हर्स स्वीप म्हणजे दुधारी तलवार. लागला तर आबाद, नाही तो बर्बाद, अशा प्रकारचा फटका. परंतु इथे बॅटला चेंडू स्पर्शाला, त्यानंतर 1 धाव काढली गेली. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 29 कीच आपण ही स्पर्धा पाहिली तर या स्पर्धेमध्ये इम्पॅक्ट प्लेअर देखील आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा नियम आहे. आता मात्र इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय आपल्याला. इम्पॅक्ट प्लेअरचं नाव आहे सूरज रावत. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. सूरज यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जाते इम्पॅक्ट प्लेअरच्या स्वरूपामध्ये. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 झाले.
बॉलर कोण? चांगला फटका आपण कव्हर क्षेत्रामध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षकाही चेंडू अडवेल करेल, परतावा तोपर्यंत एकच धाव. षटक क्रमांक 4चा खेळ इथे सुरू होतोय. चौथं षटक टाकण्यासाठी आपण गोलंदाजी मार्ककडे गोलंदाज समीर चिप्पा हा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्ककडे पाहतोय. चौथ्या षटकासाठी निवड केली गेली आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू मिड ऑनला फटका येतोय. डीप लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक जाईल, चेंडू अडवेल तोपर्यंत फक्त एकच धाव. षटक क्रमांक 4चा खेळ एकच धाव इथे मिळते. कॅप्टन आशिष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट मॅच चला टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. गीतांजली 11 ईदगा टायगर्स. ऐसा हाफ ट्रॅकर होता, त्यावर खूप चांगला फटका पाहायला भेटतोय. चेंडूला पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार आशिष यांच्या बॅटमधून एक चांगला फटका आपण पाहतोय. 6 धावांचा फटका, संजीवनी देणारा फटका बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. यावेळी चेंडू हवाई मार्गाने सफर करतोय. फटका चांगला आहे, टायमिंग खूप चांगला आहे आणि ते चेंडू सीमारेखा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक षटकारांची पाहायला मिळेल का? आशिष कॅप्टन आहेत, प्रथमतः बॅटिंगला गेले त्यावेळी संयम दाखवला, त्यानंतरची आक्रमकता आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंगचा नजराणा पेश करतायत मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आशिष, या टीमचे कॅप्टन. धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय 43 धावा. इस्माईल युसुफ क्रिकेट लीग सीझन 1 पहिले पर्व आणि पहिल्या पर्वातील पहिली लढत. चांगला फटका आहे, जोराने फटका खेळलाय. चेंडू वाईडिश लॉंग ऑन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षकाही चेंडू अडवेल करेल, परतावा तोपर्यंत इथे 2 धावा पळून काढल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हरणाचा वेग, चित्त्याची चपळे मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय दोन्ही बॅटरमध्ये. एकेरीच रूपांतर सहजरित्या त्यांनी दुहेरीत केलं. हीच कॅल्क्युलेट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. षटकार आले, 2 षटकार, त्यानंतर चांगल्या चेंडूवर 2 धावा इथे काढल्या गेल्या. हीच प्रत्येक बॉलवर धावा येणं गरजेचं आहे, रन्स येणं गरजेचं आहे. यावेळेस रिव्हर्सिपचा फटका मारलाय अलॉंग विथ द कार्पेट. अगदी जमिनीवर घरंगळत चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, शर्यत लागली आहे. चेंडू अखेरता सीमारेषेच्या आतमध्ये चढवला गेलाय. तोपर्यंत 3 धावा या पळून काढल्या गेल्यात. 3 धावा मिळत आहेत. 3 धावांनी स्कोर कार्ड मध्ये बदल होईल. षटक क्रमांक 4ची समाप्ती. 4 षटकांनंतर धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय 48-48. लॉस ऑफ 3 विकेट्स 48. 4 षटक 12च्या धावगतीने धावसंख्या रचली गेली पहिल्या 4 षटकांमध्ये. षटक क्रमांक 5 अंतिम षटक. इनिंगचा सांगता करणारा षटक घेऊन गोलंदाजी मार्ककडे गोलंदाज आदित्य. 5व्या षटकासाठी आदित्य यांची निवड केली गेली आहे. चांगलं षटक हाताळलं होते आधी. वेळेस पहिला चेंडू ऑफ टिकच्या बाहेर डिलिव्हर केला होता. चांगला चेंडू अतिशय वेगाने जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डडबॉल. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर. शेवटच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांचे निश्चितच प्रयत्न केला जाईल. ईदगा टायगर्स आणि गीतांजली 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉस साठी. या बोथ कॅप्टन प्लीज कम इन टू द टॉस कवास. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे
चेंडूने थोडेसे उलकावणी दिले, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होते. 1 धाव तर पूर्ण केले गेले, 2 धावा देखील पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी ते पावलं वळली, 4थ्या धावेसाठी देखील पावलं वळली. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकेरीचं रूपांतर दुहेरीत, दुहेरीचं रूपांतर तिहेरीत आणि तिहेरीचं रूपांतर कधी 4 धावेमध्ये केलं हे कळलं देखील नाही. 4 धावा, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेटचा नजरा नाही ते पेश करतायत दोन्ही बॅटर. 4 धावा इथे पळून काढल्या जात आहेत. 4 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल होईल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावर. षटक क्रमांक 5 चालू असताना 52 52 धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय. 5व्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ ते मागे पडलाय. त्यावेळेस रिव्हर्सिपचा फटका आपण पाहतोय. कौर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल. 1 धाव तर पूर्ण केले गेले. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा घेत दुसऱ्या धावेसाठी ते पावलं वळली आहेत. परंतु दुसरी धाव घेत असताना रन आउटच्या स्वरूपात दुग्गा हा फलंदाज बाद होतोय. रोमित न्यू बॅटर रोमित मैदानात दाखल होते बॅटिंगसाठी. स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन आशिष जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये केले. कॅप्टन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दाखल झाले. त्यानंतर संयम दाखवला. संयम आणि फलंदाजी केली 2 षटकं. परंतु जसे 4थं षटक आलं त्या 4थ्या षटकामध्ये आक्रमकता पाहायला मिळाली बॅटर आशिष यांच्या बॅटमधून. अलॉंग विथ द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू अडवेल, परतावा करेल. तोपर्यंत सिंगल धाव इथे कंप्लीट केले गेले. एकाच धावेवर समाधान. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. एकच धाव इथे मिळते. .54 54 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 5व्या षटकामध्ये आदित्य यांनी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. 6व्या बॅटने खूप चांगला फटका खेळलाय. मिड विकेटला चेंडूचा प्रवास होतोय, ट्रॅव्हल होतोय मिड विकेटला चेंडू. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. अडवतील चेंडू. आमला यांना आपण पाहतोय. आमला यांनी जबरदस्त क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये केले. 2 कॅचेस टिपल्या. त्यानंतर आपल्या संघासाठी धावा देखील सेव्ह केल्या. धावा सेव्ह करणं देखील गरजेचं आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. नेक्स्ट बॉल 55 फुल टॉस आणि फुल टॉस वर मोठा फटका आलाय. चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आशिष यांच्या बॅट मधून हा तिसरा षटकार या मॅच मध्ये आलाय. पाच षटकांचा खेळ समाप्त होतोय. 5 षटकांमध्ये धावसंख्या 60 धावा, 61 धावांचं लक्ष आणि वैयक्तिक 31 धावांचे खेळी साकारले या मॅच मध्ये. कॅप्टन आशिष यादव यांनी जबरदस्त खेळीचा नजराना पेश केला या मॅच मध्ये. खूप खूप अभिनंदन. 31 धावांचे खेळी पहिल्याच मॅच मध्ये. चांगला खेळ आपण पाहिला. आशिष यादव यांच्या माध्यमातून आपण हा खेळ पाहतोय. इस्माइल युसुफ क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा इस्माइल युसुफ क्रिकेट लीग सीझन 1 चा थरार आपण पाहतोय. दिनेश 11 पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हॅलो सॉरी स्कोर कार्ड मध्ये थोडीशी चूक झाली होती. 61 धावा झाल्या आहेत. 62 धावांचं लक्ष. 61-62 टार्गेट. चला लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून घ्या. एलाइस 11A2 या टीमला विनंती करतोय आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. आपली फिल्डिंग सजून घ्या. त्यानंतर गीतांजली 11 इदाक टायगर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. चला टॉस साठी या.
RS11A2 या टीमच्या कॅप्टनला करतोय विनंती. हॅलो RS11A2 चला लवकर लवकर मैदानाच्या आतमध्ये जा. सॉरी IY किंग्स युनायटेड या क्रिकेट संघाला 62 धावांचं लक्ष, 62 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. 30 चेंडू. लास्ट कॉल ईदगा टायगर्स आणि गीतांजली 11. वारंवार आम्ही विनंती करतोय अन्यथा
षटकांमध्ये कपात केली जाईल, ओव्हर्स कमी केल्या जातील, लगेच टॉस होणं गरजेचं आहे. आयोजन समितीकडून सूचना येत आहेत. गोलंदाजी मार्कडे पहिलं षटक घेऊन अनिवार्य पॉवर प्ले षटक घेऊन सज्ज होत आहेत इम्रान. स्ट्राईक एंडला आपण जय यांना पाहतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल चांगल्या रीतीने खेळून काढला होता, परंतु गोलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडूने या इनिंगला सुरुवात होते. 62 धावांचा पाठलाग आणि 62 धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. आत्माराम यांना आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय, म्हणजे छोट्या नावाने ओळखला जाणारा खेळाडू आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्रायकिंग एंडला जय. सुंदर फटका पाहायला भेटतोय समोरच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चेंडू वन बाउन्स सीमारेखा पलीकडे. फलंदाज जय यांच्या बॅट मधून पहिला चौकार. चांगला फटका पाहायला भेटतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. आपण हा फटका पाहिला. डावकऱ्याचा गोलंदाज इम्रान गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकला, परंतु त्यानंतरच्या चेंडूवर चौकार आला. एक तेरी तो एक मेरी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा इम्रान सज्ज होत आहेत. फुल टॉस शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज जय बॅक टू द पॅव्हिलियन. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅट अँड बॉलचा तितकासा चांगला संपर्क आला आणि शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू वर ताबा मिळवतोय, कॅच टिपतोय आणि पहिला धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज जय बॅक टू द पॅव्हिलियन. वैयक्तिक 4, सांघिक 4 या धावसंख्येवर पहिला धक्का. 62 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे आणि 62 धावांचा पाठलाग करत असताना पहिला धक्का बसलाय 4 या धावसंख्येवर. अजून 58 धावांची आवश्यकता आहे. आपण मागच्या इनिंगमध्ये पाहिलं, आशिष यादव यांनी 31 धावांची एक झंझावत खेळी साकारली. त्याचप्रमाणे याही इनिंगमध्ये एखाद्या बॅटरला चांगली खेळी साकारावी लागेल. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. मेरिटवरचं क्रिकेट या मॅचमध्ये खेळावं लागेल, कारण 30 चेंडू आणि 62 धावांचं आव्हान तितकंसं आव्हान मोठं देखील नाही, ते छोटं देखील नाही, कारण क्रिकेटच्या मैदानावर कोणतंही आव्हान छोटं नसतं अगर ते मोठं नसतं. 65 धावा आणि 4 या धावसंख्येवर पहिला धक्का. बॅटर मैदानात दाखल होत आहेत. सिद्धार्थ यांना आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावर. जो क्रमांक खूप महत्त्वाचा क्रिकेटच्या मैदानावर. संयम आणि आक्रमकते सांगड घालून खेळावं लागेल या मॅचमध्ये, पण गडी बाद झालाय. धावा 4 आल्यात पहिल्या 3 चेंडूवर. प्रति षटकामध्ये 12 ते 13 धावा इथे करावे लागतील. चांगला चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता. बीट केलं होतं बॅटरला. इथे चेंडू मागील क्षेत्रात मार्गस्थ होतोय, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली गेली. धावून एकेरी धावाने स्ट्राईक रोटेट आणि स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर पाहायला मिळतील. प्रथमच आत्माराम यांना आपण पाहतोय. प्रथमच स्ट्रायकिंग एंडला असतील. पॉवर प्ले षटक. 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 या सकलच्या बाहेर ठेवण्याची मुभा. एक क्षेत्ररक्षक आपण वाईडिश लॉंग ऑफ मध्ये पाहतोय आणि दुसरा क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवर सुंदर फटका सजवलाय. चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी पंचांचा इशारा येतोय. हा षटकार. आत्माराम पहिला चेंडू फेस करत असताना पहिला चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. आक्रमकता दाखवले. आक्रमणच करणार हे ठरवून गेले की काय हा फलंदाज असं वाटू लागलंय, कारण पहिला चेंडू फुलटॉस होता आणि त्या फुलटॉसला पाठवला सीमारेखा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार 6 धावांनी धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. 11 धावा 11. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आपण पाहतोय. गोलंदाज इम्रान लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. प्रथमतः बॅटरला बीट केलं, त्यानंतर विकेट किपरला देखील बीट केलंय. मागील क्षेत्रात चेंडू मार्गस्थ आलाय. फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक इथपर्यंत पोहोचतोय. चेंडू अडवतोय, चेंडूचा परतावा करतोय, तोपर्यंत 2 धावा. तर बॅट चिकट लागली होती. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी स्कोर कार्ड मध्ये बदल होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या 13. नवनीत सावंत जर कुठे असतील तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. नवनीत सावंत
IY क्रिकेट ग्रुप आयोजित दिनेश इलेव्हन पुरस्कृत इस्माईल युसुफ क्रिकेट लीग 2025 पहिले पर्व आज आणि उद्या ही क्रिकेट स्पर्धा आपण या मैदानावर पाहणार आहोत. गोलंदाजीसाठी कॅप्टन आशिष यादव यांनी 31 धावांची खेळी या मॅच मध्ये साकारली. जबरदस्त खेळ बॅटिंग मध्ये दाखवला ते आशिष यादव आपण पाहतोय. आशिष हे गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा टाकत असताना समोर असतील फलंदाज सिद्धार्थ 9 सेकंडला आहेत आतमारा. पहिला बॉल पहिलाच बॉल फटका आलाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू अडवेल करेल परतावा तोपर्यंत एकेरीचं रूपांतर झपाट्याने दुहेरीत केले गेले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर एकेरीचं रूपांतर दुहेरीत. एकेरी दुहेरी धावा देखील खूप महत्वाचे असतील या मॅच मध्ये. अधूनमधून मोठे फटके देखील अपेक्षित असतील या बॅटरकडून. परंतु गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय ज्यांनी फलंदाजीमध्ये खूप चांगला खेळ केलाय. परंतु आता गोलंदाजीमध्ये देखील तसाच खेळ त्यांना दाखवावा लागेल ही मॅच जिंकायची असेल तर. सिद्धार्थ ऑन स्ट्राईक. त्यावेळेस ऑफ्टिकच्या बाहेर चेंडू होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलचा इशारा आलाय. चांगले गोलंदाजी आपण पाहतोय. परती करतोय गोलंदाज आशिष यादव या टीमचे कॅप्टन आहेत. IY युनायटेड हा क्रिकेट संघ बॅटिंग करतोय. यावेळेस समोरच्या दिशेने फटका क्षेत्ररक्षक लांबवर येत आहेत. खूप चांगला झेल तिथे टिपलाय आणि फलंदाज सिद्धार्थ हॅलो 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 आउट होत आहेत फलंदाज सिद्धार्थ. सिद्धार्थ बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला फलंदाज सिद्धार्थ यांच्या स्वरूपात. धावसंख्या 15 या धावसंख्येवर दुसरा धक्का. राजेश फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता मात्र राजेश आणि त्यांच्या साथीने आपण नॉन स्ट्राईक एंडला आत्माऱ्या बंद पाहतोय. भागीदारी रचावी लागेल. पार्टनरशिप करावी लागेल. पहिला बॉल चांगला फटका पाहतोय. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येईल. चेंडू अडवेल करेल परतावा तोपर्यंत सिंगल धावे ते कंप्लीट केले गेले. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. संयम दाखवलाय फलंदाज राजेश यांनी. आताच मैदानामध्ये त्यांची पावलं वळली. धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्या 16. फटका फसलाय कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागून अखेरता चेंडूवर ताबा मिळवतायत. करतायत परतावा तोपर्यंत धावा काढल्या गेल्या 2. एकेरीच रूपांतर दुहेरीत 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 62 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. आपण पाहतोय इस्माईल युसुफ क्रिकेट लीग सीझन 1 पहिल्या सीझन. हॅलो 19 हॅलो हॅलो 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांमध्ये धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय. 19 धावा. 19 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. 18 चेंडू विजयासाठी 43 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडूमध्ये आता 43 धावांचं लक्ष विजयासाठी असेल IY किंग्स युनायटेड या क्रिकेट टीम समोर. आलिस 11A2 हा क्रिकेट संघ करतोय क्षेत्ररक्षण. प्रथमतः बॅटिंग करत असताना 61 धावा केल्या. 62 धावांचं लक्ष ठेवलं गेलं विजयासाठी. बॉलर का नाम
बॉल का नाम क्या है? अच्छा, अनिल. रणजित षटक क्रमांक 3. रणजित हा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी 18 चेंडू विजयासाठी 43 धावा म्हणजे प्रति षटकामागे 14 ते 15 धावा इथे करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. आय वाय किंग्स युनायटेड हा क्रिकेट संघ बॅटिंग इथे करतोय. 5 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि कव्हर या क्षेत्रामध्ये आपण क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर पाहतोय. बॅटची कड घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक जाईल, चेंडू अडवेल तोपर्यंत एकच धाव. एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. स्ट्राईक रोटेट. डॅनी. स्ट्राईक एंडला आता राजेश यांना आपण पाहतोय. 42. मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. पंच दोन्ही आज समांतर करतायत. वाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा चेंडू, एक्स्ट्रा धावा देखील खूप महत्वाच्या ठरतील या मॅच मध्ये, कारण क्रिकेटच्या मैदानावर एका एका धावेला किंमत आहे. एका धावेची किंमत देखील खूप मोठी असते. तर ऑन साइडला आपण 4 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर पाहतोय. याही वेळेस लेग स्टिकच्या बाहेर चेंडू डिलिव्हर केलाय. पंच पुन्हा एकदा वाईड बॉल घोषित करतायत. पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा पाहायला भेटतोय. बॅक टू बॅक 2 वाईड बॉल. थोडासा दबाव असेल गोलंदाजावर. 2 वाईड बॉल आले, 2 एक्स्ट्रा धावा आल्या. धावसंख्येत आपण बदल पाहतोय. धावसंख्या 22 धावा 22 ही धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय. 17 चेंडू विजयासाठी 40 धावांचं लक्ष असेल. 17 चेंडू मध्ये आता 40 धावा करायच्या आहेत. 22 धावा स्कोर कार्डवर झाल्या आहेत. 62 धावांचा इथे पाठलाग. 42. 42 वेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू पॅडवर लागतोय, पायावर लागतोय. पंचांचा हात वर होतोय, फिंगर अप होतोय. फलंदाज इथे बाद होईल LBW च्या स्वरूपात. अजून एक धक्का बसतोय आय वाय किंग्स युनायटेड या क्रिकेट टीमला. नवीन फलंदाज आदित्य मैदानाच्या आत दाखल होत आहेत. बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला असतील आदित्य. सलामीवीर जय सॉरी आत्माराम नॉस्ट्राईक पाहतोय. आदित्य पहिला बॉल खेळत असताना एक उंच फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनून राहील प्रेक्षक. चेंडू जाईल थेट सीमारी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आदित्य यांच्या बॅट मध्ये आहे 6 धावांचा धमाका. 28 धावा. इथं शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगेल असा अंदाज वर्तवला जातोय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण अंदाज वर्तवू शकत नाही. पाहिला गेलं तर निश्चितच अजूनही दोलायमान स्थितीमध्ये हा सामना आहे. सामना कोणीही जिंकू शकतं इथूनही. 15 बॉल मध्ये आता करायचे आहेत 34. सुंदर फटका पाहायला भेटतोय अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येत आहे. चेंडू अडवत आहे तोपर्यंत फक्त एकच धाव, सिंगल धाव करून घेतल्यानंतर स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकिंग एंडला आता आत्माराम असेल सलामीसाठी दाखल आहे. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आत्माराम ऑन स्ट्राईक. यावेळेस उंच फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु प्रयत्न खूप चांगले होते. या पंचांचा काय इशारा येतोय. षटकार. प्रयत्न खूप चांगले केले होते डीप लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाने, परंतु त्याच्या हाताला लागून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडतोय. 6 धावांसाठी षटकार. सूचना आहेत पहा आयोजन समितीकडून. बॅटिंग करणाऱ्या टीमने
कंपल्सरी डगआउटमध्ये बसा, अन्यथा कारवाई केली जाईल. आयोजन समितीकडून आपल्याला सूचना येत आहेत. वाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतोय. थोडासा दबाव असेल गोलंदाजावर. पुन्हा एकदा मी सूचना करतोय, जे प्लेयर्स रेलिंगचे इथे उभे आहेत त्यांनी डगआउटमध्ये बसा. आयोजन समितीकडून वारंवार सूचना येत आहेत. प्लीज कोऑपरेट, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या सूचना सर्व आयोजन समितीकडून येतात आपल्यासाठी. प्लीज कोऑपरेट करा, कारण सर्व नियमांचं पालन करणं देखील खूप गरजेचं आहे. यावेळेस पदलादित्य दाखवलं होतं. चेंडू हवेत, स्क्वेअर लेगला चेंडूचा प्रवास होतोय. डीपमधून क्षेत्ररक्षक येईल. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात आहेत. चांगली बॅटिंग आपण पाहतोय आत्मारामच्या माध्यमातून. या मॅचमध्ये जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. एकेरी दुहेरी धावा, त्याचबरोबर षटकार देखील पाहायला मिळालेत. थर्टी 38 धावा, 12 चेंडू विजयासाठी 24 धावांचं लक्ष. 12 चेंडू आणि 24 धावा. 24 धावा 12 चेंडू मध्ये इथे करायचे आहेत विजयासाठी. IY किंग्स युनायटेड या क्रिकेट टीमला, आलिस 11 A2 क्रिकेट संघाला 12 चेंडू 24 धावांचा बचाव करायचा आहे. आणि त्या विरोधात IY किंग्स युनायटेड या क्रिकेट टीमला या धावा करायच्या आहेत. कोण जिंकेल, कोण हारेल? चला, टायमर लागलाय. संदीप गोलंदाजी मार्कडे. संदीप अति महत्वपूर्ण षटक घेऊन संदीप हा गोलंदाज सज्ज होते. 12 चेंडू मध्ये विजयासाठी आता धावा करायचे. 24 स्ट्रायकिंग एंडला आहेत फलंदाज आदित्य. नॉन स्ट्राइक एंडला आहेत आत्माराम. आदित्य वैयक्तिक 7 या धावसंख्येवर बॅटिंग करतायत. आत्माराम 19. 12 चेंडू विजयासाठी 24 धावा. प्रति चेंडू मागे 2 धावा असं समीकरण राहील बॅटिंग करणाऱ्या संघासमोर. आदित्य एक आक्रमक शैलीचे बॅटर आहेत, ज्यांच्या बॅटपण एक आपण षटकार पाहिलाय. पहिला बॉल घेऊन सज्ज होतोय चौथ्या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. चेंडू निर्धाव गणला जातोय. जसे चेंडू निर्धाव जातील तसा दबाव वाढेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. 11 बॉलमध्ये आता 24 धावांचं लक्ष असेल. प्रति चेंडू मागे धावा काढाव्या लागतील. एका दुसरा मोठा फटका देखील आवश्यक असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. परंतु दुसऱ्या टीमचा विचार केला तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी निर्धाव चेंडू आणि त्याचबरोबर विकेट देखील खूप महत्वाचे असतील. याही वेळेस बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले गेले आहेत. आता मात्र दबाव असणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवर. समीकरण बदललंय. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी आता 24 धावांचं लक्ष. 24 धावा इथे करायचे आहेत. 62 धावांचा इथे पाठलाग करतोय IY किंग्स युनायटेड हा क्रिकेट संघ. दुसऱ्या बाजूने आलिस 11 A2 हा क्रिकेट संघ धावांचा बचाव करतोय. कोण विजयी होईल, कोण पराभूत होईल, येणारे 10 चेंडू आपल्याला सांगून जातील. आदित्य ऑन स्ट्राइक, थोडासा दबाव. त्यावेळेस समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने. जबरदस्त आहे, पण जबरदस्त कॅच. एकदा टाळ्या वाजवा या क्षेत्ररक्षकासाठी. अप्रतिम कॅच टिपले. विकेटचं पतन. फलंदाज आदित्य बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा सूचना करतोय बॅटिंग करणारी टीम IY किंग्स युनायटेड, आपण कंपल्सरी डगआउट मध्ये बसा. वारंवार सूचना करून आपण जर का सूचनेचं पालन केलं नाही तर आयोजन समितीकडून येते निश्चितच आपल्याला कारवाईला सामोरं जावं लागेल. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मॉन्टी या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इम्पॅक्ट प्लेअर आहे टीमचा. नक्कीच इम्पॅक्ट पाडेल का या मॅच मध्ये. 9 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. विजयासाठी 24 धावा. आदित्य 2 चेंडू निर्धाव गेले, त्यानंतर विकेट. खूप चांगला झेल क्षेत्ररक्षकाने टिपला. नाव काय?
पवन पवन यांनी खूप जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं या मॅच मध्ये. खूप चांगला झेल टिपला. आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं आमला यांनी जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं होतं आणि आता पवन चांगला झेल टिपतायत. मध्ये त्याच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज मॉन्टी डावकऱ्याचे बॅटर आहेत. 9 चेंडू विजयासाठी 24 धावा. चांगला चेंडू गोलंदाज कमाल करतोय या मॅच मध्ये. आतापर्यंत 4 चेंडू इथे निर्धाव टाकलेत. यामध्ये एक विकेट देखील घेतलाय. समीकरण बदलून टाकलंय. 12 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता होती परंतु त्यानंतर हे 4 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त केलंय. गोलंदाज अप्रतिम कामगिरी करतोय या मॅच मध्ये. संदीप मॉन्टी ऑन स्ट्राईक. ऑफडिकच्या बाहेर चेंडू होता. थोडासा शपलवून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हेच चांगला चेंडू फॉलो केला गेला बॅटरला. संदीपच्या माध्यमातून आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव टाकलेत. एकही धाव न खर्च करता एक गडी बाद केलाय. जबरदस्त षटक आपण पाहतोय. या स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळेल का? शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. संदीप सज्ज आलाय गोलंदाजी मार्कडे. राईट आर्म राऊंड विकेट. 5 चेंडू निर्धाव आले आहेत. शेवटच्या बॉलला पाहूया काय घडतंय. फटका खेळलाय समोरच्या दिशेने. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी पावलं वळलेत. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. 2च धावा आल्या आहेत. जबरदस्त षटक आपण पाहतोय. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद केलाय. संदीपचं कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये. 6 चेंडू विजयासाठी आता 22 धावांची आवश्यकता असणार आहे. 40 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी महत्वपूर्ण षटक निर्णायक षटक घेऊन आशिष यादव कॅप्टन सज्ज झालेत गोलंदाजीसाठी. 6 बॉल विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. आत्माराम स्ट्रायकिंग एंडला सज्ज आले. ज्यांनी खूप चांगले बॅटिंग या मॅच मध्ये केले परंतु शेवटचे 6 बॉल मध्ये 22 धावा इथे केल्या जातील का? सहा बॉल 22. राईट आर्म उर्ध विकेट. फटका आलाय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे तर पुन्हा एकदा जबरदस्त झेल टिपलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पहिल्याच बॉलला इथे आउट केलंय फलंदाज आत्माराम यांना. आत्माराम बॅक टू द पॅव्हिलियन. 5 बॉल आता 22 धावांची आवश्यकता असेल. कैलास मैदानाच्या मध्ये दाखल आहेत बॅटिंगसाठी. 5 बॉल मध्ये आता विजयासाठी 22 धावा. 3 मोठे फटके आवश्यक असणार आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आशिष पहिला बॉल फेस करत असताना कॅच उडाली आहे. यष्टीरक्षक येतोय. चेंडूवर ताबा मिळवतोय. कॅच टिपतोय. विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज कैलास गोल्डन डकचा शिकार होऊन मैदानाच्या बाहेर त्यांना पाहायला भेटतोय. 4 बॉलचा खेळ बाकी. विजयासाठी 22 धावा. हॅट्रिक साठी पारितोषिक आहे पीटरसन यांच्याकडून. तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. पीटर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल हॅट्रिक साठी. 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद केले. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का? फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. ऑन हॅट्रिक चेंडू होता. पंच वाईट बॉल घोषित करतात. एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतोय.
सूरज. नो बॅटर आपण सूरज यांना पाहतोय. राईट आर्म उर्दू विकेट. साडव्या बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याला हुलकावली चेंडू जातोय डीप मध्ये. वाईडिश लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येईल, चेंडू अडवेल करेल, परतावा तोपर्यंत इथे 2 धावा इथे पळून काढल्या गेल्यात. समीकरण आता थोडंसं कठीण होऊन बसलंय. आशिष यादव या मॅच मध्ये जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गोलंदाजी असून फलंदाजी यावेळेस आडव्या बॅटने चांगला फटका खेळलाय. चेंडूने सीमारेषा ओलांडले. पाहूया पंच काय इशारा करतायत. यस, 1 बाउन्स. चेंडू सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. फोर्टी 46 धावा स्कोर कार्डवर गणल्या गेल्यात. त्यावेळेस रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा तितकासा चांगला संपर्क होऊ शकला नाही. पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवेल. लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. पायाला चेंडू लागला होता, त्यावर 1 धाव मिळाले. झेल उडालाय. एक क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपतोय, विकेटचं पतन, गडी बाद होतोय. अजून एक धक्का बसतोय. या मॅच मध्ये आलिस 11A2 हा क्रिकेट संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाला पुढील मॅच साठी शुभेच्छा असतील. गीतांजली 11 चा लवकर क्षेत्ररक्षण शोधून घ्या, फिल्डिंग लावून घ्या. गीतांजली 11 विनंती करतोय, आपण फास्ट मैदानाच्या आतमध्ये ताबा मिळवा. चला डगआउट खाली करा.